जुन्नर तालुक्यातील एका गावात लग्न होतं। दोन्हीकडची वऱ्हाडी मंडळी लग्नासाठी मांडवात जमले होते। लग्नाचा आनंद दिसत होता। सर्वजण नटून थटून लग्नात सहभागी झाले होते। पण त्याच वेळी अचानक या मांडवात असलेल्या वऱ्हाडींवर मधमाशांनी हल्ला केला। अचानक झालेल्या या हल्ल्याने मांडवात खळबळ उडाली। वऱ्हाडी लग्न सोडून स्वतःचा बचाव करण्यासाठी धावाधाव करू लागले। बघता बघता संपूर्ण मंडप रिकामा झाला। वऱ्हाडी पळत असताना नवरा आणि नवरीही बावरले होते। मग काय, नवऱ्याने मागे पुढे न पाहता बायकोचा हात पकडून मंडपातून धूम ठोकत आपला बचाव केला। या घटनेत एका मुलासह 19 जण जखमी झाले आहेत। हल्ल्यात जखमी झाल्यानंतर त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। स्थानिक ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत इतर लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले, त्यामुळे ते वाचले। पण या घटनेनं सर्वांचीच तारांबळ उडाली होती। मधमाशांच्या हल्ल्यात याआधी काही लोकांना जीवही गमवावा लागला होता, त्यामुळे गावकरी आधीच घाबरले होते। सर्व काही ठीक चाललं असताना या मधमाशा मांडवात कशा आल्या? त्यांच्या मधाच्या पोळ्यावर कुणी दगड मारला किंवा त्यातून त्यांना कुणी उठवलं का याची माहिती मात्र स्पष्ट झाली नाही। पण मधाच्या पोळ्याच्या बाजूला काहीतरी हालचाल झाल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे। जुन्नर तालुक्यात गेल्या काही महिन्यात असेच मधमाशांचे हल्ले झाले आहेत। त्यात आता आणखी एका हल्ल्याची भर पडली आहे। यानंतर स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे।